आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचा माहोल आता पूर्ण रंगात आला असून प्रमुख दोन पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप थेट आमने सामने उभे ठाकले आहेत। प्रचाराच्या रणांगणातही दोन्ही पक्षांची जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे। अंबरनाथच्या भवानी चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाने भाजपवर प्रखर हल्लाबोल केला। शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे आणि प्रवक्ते किरण सोनवणे यांनी आपल्या भाषणातून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली। यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी देखील आपले सप्तरंग उधळत भाजपच्या नेत्यांची खरपूस खबर घेतली। सभेत या सर्व वक्त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वांवर निशाणा साधत विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले। अंबरनाथचा चेहरा बदलला कोणी, हा अंबरनाथचा विकास बदलला कोणी तर शिवसेनेने झाला। या अंबरनाथच्या विकासाची सुरुवात कोणी केली तर साबीरबाई शेख यांनी। साबीरबाई शेखांचं नाव यासाठी घ्यायचं की साबीर शेखांचा सच्चा निष्ठावंत जो शिवसैनिक आणि शिष्य जो कोण असेल तर अण्णा वाळेकर आहे। आणि लोक विचारतात है, अरे अन्ना को जानने के लिए तुम्हें जमाना ढूंढना पड़ेगा। या शिवसेनेनी मी माझा नगराध्यक्ष पद तुम्हाला दिलं, जनतेतून तुम्हाला निवडून आणलं, परंतु तुम्हाला 2.5 वर्षात काम करता आलं नाही। कदाचित तुम्ही कामामध्ये अशिक्षित असाल किंवा तुम्ही भ्रष्टाचार केला असाल, म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पार्श्वभूमीवर लाच मारून तुमचा राजीनामा घेतलेला आहे। हेही लोकांना सांगा की तो राजीनामा का घेतला होता। 2.5 वर्षातच 5 वर्ष लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीचा 2.5 वर्षात राजीनामा का घेतला। एकही माता भगिनींनी येऊन सांगावं का राजूनी आम्हाला मदत केलेली नाहीये। मी साहेब आतापर्यंत 14 घरं फ्री मध्ये बनवून दिले। 26 मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। माझा व्याजाचा धंदा नाहीये, मी तुम्हाला एकच सांगेन, मी लोकांची सेवा करतो। एवढे विचित्र नालायक लोक इथे येऊन गेले साहेब, नाही ते भवानी चौकामध्ये बोलून गेले, परंतु मी त्यांना सांगतो, अरे तुमच्या जर आवक खुवत असेल तर एक तरी घर बनवलेलं दाखवा। मी 14 घर बनवले, घर बनवून दाखवे। आणि अशा लोकांचे घर बनवले का त्यांच्या घरामध्ये पाणी पडत होतं, पत्र्याचे घर होते आणि त्यांचं घर बनवून दिले। ते फक्त या शिवसैनिकांना बनवून दिले आणि आमच्या मोठे भाऊ अरविंद वाळेकर, महेश वाळेकर यांच्या आशीर्वादाने बनवून दिले। निवडणुकीची तारीख जवळ येत असताना अंबरनाथमधील राजकीय वातावरण अधिक तापत असून सेने भाजपातील आरोप प्रत्यारोपाची लढाई अजून तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।